इंदापूरमध्ये शरद पवारांना धक्का बसताना दिसतोय, कारण प्रवीण माने बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत। 23 ऑक्टोबरला प्रवीण माने अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत। हर्षवर्धन पाटलांमुळे ते नाराज असल्याची चर्चा होती आणि आता ते बंडखोरी करणार असं कळतंय। तर येत्या 23 तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येते आणि अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे। याशिवाय इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये यामुळे तिरंगी लढत होणार असं दिसतंय, कारण एकीकडे इंदापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी हर्षवर्धन पाटील जे आधी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर भाजपसोबत गेलेले होते, ते हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश केला आहे। पण त्याच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जे नेते आधी होते, काम करत होते, त्यांची धाकधूक वाढल्याचं दिसून आलेलं होतं, नाराजी वाढल्याचं दिसून आलं होतं आणि अशामध्येच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामधील मोठे नेते, तिथले स्थानिक नेते प्रवीण माने हे बंडखोरी करणार असल्याची माहिती समोर येते। त्यांनी स्वतः लोकशाही मराठीच्या रिपोर्टरला तशी माहिती दिली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? राज्यभरामध्ये राष्ट्रवादी एसपी मध्ये सध्या इनकमिंग वाढल्याचं आपल्याला दिसतंय। शरद पवार हे धक्क्यावर धक्के सत्ताधाऱ्यांना देताना दिसतायत, मात्र इंदापूरमध्ये आता त्यांनाच एक धक्का बसणार असं दिसतंय। काय अपडेट्स आहेत याविषयीचे? प्रवीण माने बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। खरं तर प्रवीण माने यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे इंदापूरचं सगळं गणित आहे ते सध्या बिघडलेलं पाहायला मिळतंय। एका बाजूला शरद पवार यांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होते, मात्र आता त्यांच्याच पक्षातले जे आधीचे नेते आहेत ते आता कुठेतरी नाराज होताना पाहायला मिळतात। प्रामुख्यानं इंदापूरमधला जर आपण विचार केला तर हर्षवर्धन पाटील यांना पक्षामध्ये घेऊ नका अशा प्रकारची भूमिका आहे ती इंदापूरमधल्या 3 नेत्यांची होती। यामध्ये प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे आणि भरत शाह, ज्यांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांचं काम केलेलं होतं, या तिघांचंही असं म्हणणं होतं की हर्षवर्धन पाटील वगळता इतर कोणालाही उमेदवारी द्या, त्याचा प्रचार आपण करू। पण ज्या पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश पक्षामध्ये झालेला आहे आणि त्यांना आता उमेदवारी सुद्धा शरद पवार यांनी स्वतः घोषित केलेली आहे आणि त्यामुळे हे तिन्ही नेते अस्वस्थ झालेले होते आणि यामध्ये आता प्रवीण माने यांनी बंडखोरीचा झेंडा आहे तो हाती घेतलेला आहे। अपक्ष ते इंदापूर तालुक्यामध्ये उभे राहतील अशी सुद्धा घोषणा त्यांनी केलेली आहे। 23 तारखेला याबाबतचा उमेदवारी अर्ज आहे ते सुद्धा ते स्वतः भरणार आहेत। खरं तर हा शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांनाही धक्का आहे, कारण की लोकसभेमध्ये या सगळ्यांची मदत झाली असताना आता सुप्रिया सुळे यांनाच सोडून हे सगळे नेते आहेत ते वेगळी चूल मांडतात आणि यामध्ये प्रामुख्यानं प्रवीण माने यांनी ही जी कठोर भूमिका घेतलेली आहे याचे पडसाद आता मतदानाच्या दिवशी कशा पद्धतीने पडतात किंवा त्याच्या आधी प्रवीण माने यांची नाराजी दूर करण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण प्रवीण माने यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे साहजिक आहे की हर्षवर्धन पाटील यांना धक्का आहे, तर दत्तात्रय भरणे जे महायुतीचे उमेदवार असणार आहेत त्यांना सुद्धा याचा फटका आहे तो बसू शकतो। निश्चितच अमोल, एकूणच असं म्हणता येईल की ज्या पद्धतीने इनकमिंग सुरू आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये, त्यामुळे कुठेतरी जे शरद पवारांसोबत राहिलेले आहेत त्यांच्यामध्ये मात्र धुसफूस या ठिकाणी दिसून येते आणि त्यांची नाराजी उफाळून आल्याचंही पाहायला मिळते। आणि यावर विश्लेषणात्मक माहिती देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। संजय आवटे सर, खरं तर हर्षवर्धन पाटलांना शरद पवारांनी आपल्या पक्षात घेतलं खरं, मात्र त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये आता बंडखोरीची चिन्ह दिसत आहेत, याचे काय परिणाम होतील? ही बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडेल? ते खरा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की मुळामध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत आहे, ही चांगली गोष्ट आहे। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला, हे पण ठीक आहे। पण मुळामध्ये असं आहे की जेव्हा शरद पवारांना अजित पवार सोडून गेले तर त्याही पूर्वी शरद पवारांना किंवा काँग्रेसला जे अनेक नेते सोडून गेले होते, तर त्या सगळ्यांच्या विषयी एक संतापाची, असंतोषाची, नाराजीची अशी एक भावना आहे। त्यामुळे तेच लोक जर पुन्हा येणार असतील तर माझी दुसरी फळी आहे, तर दुसऱ्या फळीची अशी अपेक्षा होती की माझही अशी अपेक्षा आहे की आता आम्ही आहोत आणि आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत, आम्हाला संधी मिळाली पाहिजे। तसं न होता जेव्हा असं होतंय, म्हणजे काही ठिकाणी ठीक आहे इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा असतो वगैरे, मान्य आहे, पण सगळीकडे तुम्ही जर अशा गोष्टी कराल, म्हणजे तुम्ही जर बघितलं की आता समर्जित घाडगे कागलमधून आहेत, रामराजे निंबाळकरांचा मुलगा जो आहे तो फलटण मधून आहे, बबनदादा शिंदेचा मुलगा पण आता माढ्यातून तुतारीसोबत यायचं असं म्हणतो आहे, तर सगळीकडे जर तीच मंडळी पुन्हा येत गेली तर मुळामध्ये शरद पवारांच्या बद्दलची एक सहानुभूतीची लाट तयार झाली। ती सहानुभूतीची लाट यासाठीच तयार झाली की सगळे जुने लोक सोडून गेले, पण शरद पवारांनी नव्या लोकांची मोठ बांधली आणि त्यांनी सुरुवात केली, म्हणून आहे। हा त्यातला पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे इंदापूर बद्दल स्पेसिफिक। इंदापूर बद्दल असं आहे की काही झालं तरी हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी मिळणार याच्यामध्ये काही शंका नाहीये, ती त्यांना मिळणारच आहे।
पण आता जे मतांचं विभाजन होऊ शकतं किंवा तिरंगी लढत होऊ शकते त्याचा फायदा मात्र स्वाभाविकपणे दत्तात्रय भरणेंना होणार आहे. एक तर असं आहे की हर्षवर्धन पाटलांच्या बद्दल पण एक सहानुभूती आहे, कारण इतकी वर्ष ते सत्तेच्या बाहेर होते, आमदार नव्हते, मंत्री नव्हते. शरद पवारांच्या बद्दल सहानुभूती आहे, हे सगळं खरं आहे. पण तिरंगी लढत होईल आणि त्या तिरंगी लढतीचा फायदा यासाठी होईल कारण एक तर त्यात जातीय समीकरण पण आहेत. जातीय समीकरण हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल व्यक्तिशः जे काही काय मत आहे लोकांचं तेही बघितलं पाहिजे, कारण तो लोकांचा कनेक्ट असणारा असा उमेदवार आहे. तर मला असं वाटतं की या एकूण म्हणजे शरद पवारांची जी काही समीकरण आहेत त्यामध्ये इंदापूरला थोडासा फटका बसू शकतो आणि ते जी बंडखोरी जी काही संभाव्य आहे ती मोडून काढण्याचा प्रयत्न जर केला आणि शरद पवार ते करू शकतात तर मात्र मग हर्षवर्धन पाटील यांचा मार्ग निर्विघ्न होऊ शकतो. पण तरी सुद्धा मुळामध्ये अशा बाहेरच्या लोकांना घेऊन त्यांना उमेदवारी देणं. एकूणच आवटे सर, याचाच अर्थ आता या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, तुम्ही ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं त्यानुसार ज्या पद्धतीनं इनकमिंग सुरू आहे, नेत्यांना शरद पवार आपल्या सोबत घेत आहेत, त्याचा फटका कुठेतरी राष्ट्रवादी एसपीला या विधानसभेमध्ये बसेल असं तुम्ही म्हणताय? ते मी म्हटलं ना की मुळामध्ये असं आहे की जी लोकांच्या मनामध्ये जी काही सहानुभूती आहे ती सहानुभूती याचसाठी आहे की एवढे सगळे लोक सोडून गेले तरी सुद्धा शरद पवार नव्या लोकांसोबत ठाम राहिले. आणि आता जर पुन्हा त्या वेगवेगळ्या पद्धतीने तेच लोक परत येत असतील, मग भले ते लोक असतील, त्यांची मुलं असतील किंवा आणखी काय असेल, की हर्षवर्धन पाटलांनी जेव्हा काँग्रेस सोडली आणि ते भाजपसोबत गेले आणि ते म्हटले की आता भाजपसोबत मला सुखानं झोप लागते. आता लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र बदललं की लगेच ते पुन्हा झोपण्यासाठी इकडे आले. असं चालत नाही ना. म्हणजे तुम्हाला सुखानं झोपायचं आहे, पण जी नवी पिढी आहे किंवा नवी फळी जी आहे ती नवी फळी जर ज्या प्रकारे काम करते आहे त्यांना संधीच मिळणार नसेल तर मग उपयोग काय असं त्या कार्यकर्त्यांना पण वाटू शकतं. तर तुम्हाला मी गंमत सांगतो की त्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची, तरुण कार्यकर्त्यांशी मी बोलत होतो तर त्यांचं म्हणणं हेच होतं की आता इलेक्टिव्ह मेरिटचा केवळ विचार न करता नव्या कार्यकर्त्यांना संधी देणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. निश्चितच मला वाटतं तसं झालं नाही तर कार्यकर्त्यांमध्ये एक असंतोष निर्माण होऊ शकतो आणि तो टाळला पाहिजे. निश्चितच आवटे सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. आता पुढे नेमकं काय काय होतं ते बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.